हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की रिझल्टचा अपडेट आहे. वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत ही पदभरती घेण्यात आलेली होती. अर्थातच DMER यांचा हा शुद्धपत्रक आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याचा विषय आपण जाणून घेऊया. सरळ सेवेत तांत्रिकी व अतांत्रिकी सर्वांगीण पदासाठी स्पर्धा परीक्षा 2025ची हे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत हा छोटा नोटिफिकेशन इथे तुमच्यासमोर मी वाचून दाखवत आहे. याचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे. म्हणजे गुणवत्ता यादी कशाप्रकारे जाहीर करण्यात आली आहे, कोणी एक्झाम घेतली होती याचं इथे नमूद केलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय यांच्यासाठी ही पदभरती घेण्यात आलेली होती. सरळ सेवेमार्फत यामध्ये रिक्रुटमेंट घेण्यात आलेली होती. 1107 एवढी पदे, रिक्त पदे ह्या जाहिरातीतून प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यांच्यासाठी एक्झाम हे TCS मार्फत एक्झाम देखील कंडक्ट करण्यात आलेली होती आणि विविध TCSच्या जे आयन झोन असतात, आयन डिजिटल झोन, त्यामध्ये ही एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती. स्पर्धा परीक्षा 2025 यामध्ये 17 संवर्गातील पदापैकी 14चे हे रिझल्ट गुणवत्ता यादी इथे साईटवर त्यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ते पुढे मी दाखवणार आहे की कुठले 14 पदं आहेत ज्यांची इथे रिझल्ट हे गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. फायनल मेरिट लिस्ट अजून लागायची आहे. यामध्ये फक्त तुमची गुणवत्ता यादी म्हणजे तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुमचा रॉ स्कोर आणि तिथलं स्कोर सेम आहे का, हे तुम्हाला इथे जाणून घेता येईल. याची सगळी डिटेल जे PDF आहे, ज्या 17 प्रवर्गातील 17 पैकी 14 जे पोस्ट आहेत त्यांचे जे रिझल्ट इथे जाहीर झाला आहे आणि तो रिझल्ट मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर ज्या कुणाला आपलं रिझल्ट बघायचं असेल त्या लोकांनी त्वरित टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही आपलं रिझल्ट तिथे PDF डाउनलोड करून जाणून घेऊ शकता. त्याकरिता तुम्हाला मी लिंक देणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तिथून तुम्ही सरळ जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि यामध्ये 17 एकूण पदे होती आणि 14चाच का रिझल्ट आला आहे असं तुमच्या डोक्यात आलं असेल तर 3 जी पदे होती, समाजसेवा अधीक्षक, औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ, हे जी 3 पदं आहेत यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि यांचे हे 3 जे पोस्ट होते त्यांची एक्झाम ही एकापेक्षा अनेक म्हणजे जास्ती शिफ्टमध्ये घेण्यात आलेली होती. एकापेक्षा अधिक शिफ्टमध्ये घेण्यात आलेली होती. त्यामुळे इथे जे नॉर्मलायझेशनचं आहे त्याचं देखील त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या 3 पदांसाठी नॉर्मलायझेशन होणार आहे. कारण एकापेक्षा अनेक शिफ्टमध्ये त्यांची एक्झाम ही कंडक्ट करण्यात आलेली होती. म्हणून त्या 3 पोस्टचा जो रिझल्ट आहे तो आतापर्यंत लागलेला नाही. बाकी जे 14 पोस्ट आहेत त्यांचे रिझल्ट हा जाहीर झालेला आहे. मी पुढे सांगणार आहे की कुठल्या 14 पोस्ट आहेत त्यांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण. इथपर्यंत सर्वांना कळलं असेल. ठीक आहे. जे नॉर्मलायझेशनचं जे मेथड आहे मी तुम्हाला आत्ताच बोलली की 3 ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहेत. तर इथे दिले आहे की कुठली पोस्ट आहे. 18 सप्टेंबर ते दिनांक 29 सप्टेंबर या दरम्यान एक्झाम ही कंडक्ट करण्यात आलेली होती. ठीक आहे. पुढे आता नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला देखील त्यांनी डिटेलमध्ये त्यांच्या साईटवर मेन्शन केलेला आहे आणि त्या अकॉर्डिंग नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि आता आपण जाणून घेऊ की कुठल्या पोस्टचे रिझल्ट हा जाहीर झालेला आहे. पहिले पोस्ट नसून ती जे छोटं शुद्धपत्रक मी आत्ता वाचून दाखवलेलं आहे ते सुरुवातीचं ते आहे. ठीक आहे. त्यानंतर लॅबॉरेटरी असिस्टंट कस्टम रिपोर्ट यांचा रिझल्ट इथे जाहीर झालेला आहे. लायब्ररियन कस्टम रिपोर्ट यांचा देखील रिझल्ट जाहीर झालेला आहे. लायब्ररी असिस्टंट कस्टम रिपोर्ट यांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. लोअर ग्रेड स्टेनोग्राफर कस्टम रिपोर्ट यांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. फिजिओथेरपिस्ट कस्टम रिपोर्ट यांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. नंतर 7व्या नंबरचा आहे एक्सरे असिस्टंट कस्टमर रिपोर्ट आणि एक्सरे टेक्निशियन कस्टमर रिपोर्ट यांचा देखील रिझल्ट जाहीर झालेला आहे. नंतर नेक्स्ट पोस्ट आहे असिस्टंट लायब्रेरियन कस्टम रिपोर्ट आणि 10व्या नंबरचा आहे डेंटल टेक्निशियन कस्टम रिपोर्ट यांचा देखील रिझल्ट इथे जाहीर करण्यात आलेला आहे. परत आहे डायटेशियन कस्टम रिपोर्ट यांचा रिझल्ट इथे जाहीर झालेला आहे. आणि डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉग्राफर कस्टम रिपोर्ट आणि जे 13वं पद आहे ड्रायव्हर कस्टम रिपोर्ट यांचं देखील रिझल्ट इथे मेन्शन केलेला आहे. आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन कस्टमर रिपोर्ट यांचं रिझल्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे. आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर कस्टम रिपोर्ट यांचा रिझल्ट देखील इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला 15 दिसत असतील पण सुरुवातीचा सिरियल क्रमांक जो पहिला आहे ना त्यामध्ये
ते फक्त नोटिफिकेशन आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आहे आणि असे एकूण 14 पदांचा इथे रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे. उर्वरित 3 जे पोस्ट आहेत त्यांचा रिझल्ट आफ्टर नॉर्मलायझेशन ते देखील रिलीज करण्यात येईल. त्यांचं रिझल्ट देखील तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध करून देतील. आता जो रिझल्ट आलेला आहे ती फक्त गुणवत्ता यादी आहे, तो फायनल मेरिट लिस्ट नाही. यापुढची स्टेप काय असणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगते. यापुढे तुमची एक फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट अकॉर्डिंग तुमचं जे मेरिट लिस्ट येईल आणि सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट येणार. त्यानंतर तुम्हाला DVला बोलवलं जाईल. नंतर मग तुमची जॉईनिंग होईल. अशा आता तुम्हाला 2 ते 3 स्टेप परत क्रॉस करायचे आहेत. म्हणजे ते होतील अकॉर्डिंग टू ॲज पर द DMER रूल्स. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं आहे की इथे तुम्हाला गुणवत्ता यादी ही जाहीर झालेली आहे. सगळ्यांनी आपला रिझल्ट बघू शकता. त्याकरिता तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.